पंढरपूरच्या तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडीला अपघात झाला। पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झालाय। मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावानजीक ही दुर्घटना घडली आहे। सगळे रांजणी गावचे रहिवासी असून सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले असताना तिथून परत येताना हा अपघात झालाय। माऊली डांगे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। माऊली, सध्या काय तपशील? रेस्क्यू ऑपरेशन संपलंय का? नम्रता, नक्कीच आपण बघितलं तर पंढरपूर मसवड मार्गावर ही ज्या विहिरीमध्ये जे भीषण अपघात झाला होता, जे पिकअप या विहिरीमध्ये पडलं होतं, ते त्या स्पॉटवर मी आता आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार आपण बघितलं तर 14 जण या गाडीमध्ये होतं असं समजतंय, परंतु 9 जण हे मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहायला मिळते। प्रत्यक्षदर्शींनी माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल की काय होतं। आम्हाला जशी बातमी कळली तशी आम्ही आलो की आम्ही नंतर आमचा बचाव कार्य चालू केला। आमचे जेवढं होतं तेवढं प्रोसिजर आम्ही केलं। गाडीच्या पाठीमागे मीच होतो, तर गाडी 200 फूट पाठीमागून गाडी पूर्ण वायबल होत आली तशी विहिरीत गाडी गेली। गाडी विहिरीत गेल्यानंतर त्यातले 5 जण वाचवण्यात म्हणजे पूर्ण वाचवले 5 जण, आणि त्यातले 2 जण हायचे त्यांचे ते वर आलते, त्यातले 8 जण डेड झालेले आहेत। काय नक्की काय घडलं होतं? पण गाडी त्या ड्रायव्हरचा ताबा सुटला एक 200 फूट पाठीमागं, त्याच्या पाठीमागे गाडी नव्हती, पुढे गाडी नव्हती। गाडी पूर्ण वायबल होत आल्यामुळं मला वाटलं मोकळ्या रानात पडेल गाडी, पण आली तशी विहिरीत गाडी पडली। किती जणांना बाहेर काढण्यात यश आलंय? त्यातले 5 जण निघले, म्हणजे 5 जण सुखरूप आहेत त्यातले, आणि 2 जण त्यांच्या ती वर निघले। त्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती, एक 6 महिन्याचं बाळ होतं, ते 6 महिन्यात डेड झालं, ते लास्टला निघले। ते खाली जेवढी खाली गेली तेवढी वर निघलीच नाही ते। आता इथून मोर काय माहित नाही, आम्ही 5-6 जण तरी बाहेर काढले। आपण पाहिलं की या विहिरीमध्ये जवळपास 9 जण मृत्युमुखी पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय। अजूनही आता रेस्क्यू ऑपरेशन मधून त्यांना बाहेर काढण्यात आलंय। आपण जो पिकअप होता तो पिकअप आपण दाखवतोय की त्या पिकअप मध्ये हे सर्वजण दर्शन करून पंढरपूरच्या दिशेने येत होते। भाळवणीच्या तांदुळवाडी गावामध्ये आल्यानंतर जे पिकअप होतं ते जे आहे ते आता आपल्याला दाखवतो मी तुम्हाला। आपण बघितलं तर आणखी प्रत्यक्षदर्शीने जे माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की काय प्रकार घडला? मला काय माहिती आता जे आता रेस्क्यू ऑपरेशन म्हणून जे पिकअप बाहेर काढण्यात आलेलं आहे, आणि जे सुखरूप आहेत त्यांना मात्र आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपण पाहिलं तर आता हेच ते पिकअप आहे, त्या पिकअपमधून जे विहिरीमध्ये पडलं आपण पाहू शकतो की हे पिकअप अख्खं विहिरीमध्ये पडल्यानंतर ड्रायव्हरला अंदाजा न आल्यामुळे त्यामुळे त्याचं नियंत्रण सुटलं आणि ते डायरेक्ट विहिरीमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळते। रोडच्या कडेलाच असणारी जी विहीर आहे, अँब्युलन्स सुद्धा आता या ठिकाणी आलेली आहे, पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। येथील स्थानिक आमदार असतील ते सुद्धा इथं, उत्तम जानकर असतील, माळशिरसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला भेट दिलेली पाहायला मिळते। आणखी या ठिकाणी आतमध्ये किती जण आहेत याचा अजून अंदाज नाही, प्रशासन मात्र इथं या ठिकाणी पोहोचलेलं आहे। गर्दी खूप जमलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या ठिकाणाहून पिकअप ज्या आतमध्ये गेलं होतं ते आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघितलं तर आता या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। नम्रता, आपण पाहिलं तर आता या ठिकाणी बचाव कार्य सुद्धा आलेलं आहे, पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जे बघतोय की हे जी विहीर आहे त्या विहीरच्या रोडच्या कडेला असणारी विहीर आहे। या विहिरीला पूर्णतः कोणत्याही प्रकारचा कठडा नाही, आणि त्यामुळं ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी उत्तम जानकर जे आमदार आहेत वेळापूरचे ते आपल्या बरोबर आहेत, ते या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल आमदार साहेब की या ठिकाणी जी घटना घडलेली आहे? नाही, घटना अतिशय दुर्दैवी आहे। या ठिकाणी हे बावचे कुटुंब, संपूर्ण कुटुंबच यामध्ये म्हणजे अतिशय लहान मुलं आहेत, महिला आहेत, आणि अतिशय हृदयद्रावक अशा पद्धतीची घटना चित्र या ठिकाणी। या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यापासून विहीर फक्त 5 फुटाच्या अंतरावरती आहे, त्याच्या पाठीमागेही विहीर आहे। याच विहिरीमध्ये गेल्या आठवड्यापूर्वी या ठिकाणी असा अपघात झाला होता, आणि मग हे MSRDCचे अधिकारी आणि हा ठेकेदार
यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी आवाज उठवणार आहे. मुख्यमंत्री महोदयांना या पद्धतीचे जे ठेकेदार काम करतायत आणि अधिकारी काम करतायत या बाबतीमध्ये सुद्धा कठोरात कठोर पत्र लिहिणार आहे. ही घटना अतिशय हृदय हेलावणारे, पिळवटून टाकणारे आणि यामधून 7 लोकांना वाचवण्यामध्ये इथल्या स्थानिक ह्या सगळ्या मंडळींनी यश मिळवलेलं आहे. त्यामुळे या लोकांचाही मनापासून आभार मानतो. काही तरुण मुलांनी मुजावर असेल, डोके असेल, आपला जीव धोक्यात घालून विहिरीवरून वर निघायला कोणत्याही प्रकारचं साधन नसताना या लोकांना मदत करण्यासाठी विहिरीमध्ये उड्या मारल्या आणि 3 पुरुष म्हणजे 20 फुटाच्या आसपास पाणी असताना सुद्धा यांनी बऱ्याच 7 जणांचे जीव वाचवले. म्हणून मुजावर असतील किंवा डोके असतील त्यांचं मी आभार मानतो आणि ह्या अधिकाऱ्यावरती मात्र कारवाई झाल्याशिवाय मी सोडणार नाही. अशा पद्धतीचं या ठिकाणी अशा पुन्हा अपघात घडता कामा नये यासाठी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची जबाबदारी ही निश्चित केली जाईल आणि त्यावरती कारवाई केली जाईल. या ठिकाणी अनेक रोडवर अशा विहिऱ्या आहेत की ज्याला कठडे नाहीत. त्यांना काय आव्हान कराल त्या विहिरीं मालकांना किंवा ज्या रोडच्या बाजूला आहेत जे रोडच्या बाजूला विहिरी आहेत त्याला कठडे नाही? या रस्तेवाल्यांचं हे काम आहे की रस्ता सर्वे करत असताना रस्त्याच्या कडेला कोणत्या धोकादायक विहिरी आहेत आणि आपण प्रत्येक ठिकाणी त्याला कठडे बांधतो. अशा विहिरींना कठडे का बांधले नाहीत? हा रस्ता तर गेली 5 वर्ष अनेक ठिकाणी खोदून ठेवलेला आहे, अनेक ठिकाणी ब्रिज खोदून ठेवलेले आहेत, लोकांचे हातपाय मोडलेले आहेत, अनेक अपघात झालेले आहेत, परंतु यांच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. अगदी माऊली, जसं तुम्ही सांगितलं, आमदारांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळे आता कारवाई काय होते या प्रकरणात हे पाहावं लागेल. जर रस्त्यापासून 5 फुटाच्या अंतरावर ही विहीर असेल तर हे अत्यंत गंभीर आहे, अतिशय अक्षम्य अशी ही चूक आहे. माऊली, धन्यवाद या माहितीबद्दल.